नमस्कार, मी सुजाता बसने. आपल्या कॉर्पोरेट अकाउंट टॉपिकमधला जो पहिला टॉपिक आहे, इश्यू अँड फॉरफिचर ऑफ शेअर्स, त्यातल्या काही शॉर्ट नोट्स किंवा त्याचे मिनिंग्स आपल्याला बघायचे. त्यातलं पहिल्यांदा आपल्याला बघायचं मिनिंग ऑफ शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल म्हणजे काय? The term capital usually means a particular amount of money with which a business is started. जे काही बिझनेस किंवा कोणत्याही प्रकारचं कंपनी स्टार्ट करताना सुरुवातीचं जे भांडवल घातलं जातं त्यालाच आपण काय म्हणतो? कॅपिटल असं म्हणतो. इन इंडिया कंपनीज ॲक्ट इट हॅज बीन used in different senses in various parts of the act, but in general it means the money subscribed pursuant to memorandum of association of the company. कंपनीचं जे मेमोरंडम ऑफ असोसिएशन आहे त्याच्यामध्ये ज्या कॅपिटलची किंवा ज्या भांडवलाची नोंदणी केलेली असते त्याला आपण काय म्हणतो? तर शेअर कॅपिटल असं म्हणत असतो. मेमोरंडम ऑफ असोसिएशन म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये घटनापत्रक असं म्हणतो. घटनापत्रकामध्ये आपल्याला भांडवल किती लागणार आहे ते आपल्याला नोंदवावं लागतं. कॅपिटल इन फॅक्ट रिप्रेझेंट्स द असेट्स विथ विच द अंडरटेकिंग इज कॅरीड ऑन. कॅपिटलद्वारे काय केलं जातं? अंडरटेकिंग आपल्याला कॅरी ऑन करता येतं. द टोटल ऑफ नॉमिनल कंपनीच्या असणाऱ्या ज्या काही असेट्स आहेत त्या असेटलाच आपण काय म्हणतो? कॅपिटल असं आपण अंडरटेकिंग म्हणजे म्हणत असतो. द सम टोटल ऑफ नॉमिनल व्हॅल्यू ऑफ कंपनीज नोन ॲज इट्स शेअर कॅपिटल. शेअर्सच्या मदतीनं कंपनी जे भांडवल उभा करते त्याला आपण शेअर कॅपिटल असं म्हणतो. इन केस ऑफ कंपनीज द टर्म कॅपिटल अँड टू बी सिनॉनिम्स. जे आपण कंपनीच्या बाबतीत जर विचार करायला गेलो कंपनीच्या बाबतीत कॅपिटल आणि शेअर कॅपिटल या दोन्ही संकल्पना समानार्थी या पद्धतीनं वापरल्या जातात. कॅपिटल टू बी स्टेटेड द मेमोरंडम ऑफ असोसिएशन अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन ऑफ द कंपनी. कॅपिटल किंवा जे काही भांडवल आहे त्याची नोंद ही घटनापत्रकामध्ये आणि नियमावलीमध्ये अशा दोन्ही ठिकाणी केलेली असते. टाईप्स अँड नेचर ऑफ शेअर्स. वेगवेगळ्या प्रकारचे जे कॅपिटलचे प्रकार आहेत ते आपण आता वन बाय वन बघणार आहे. दी शेअर कॅपिटल ऑफ अ कंपनी टाइम्स. वेगळ्या प्रकारचे कॅपिटल आहेत ते कुठले कुठले आहेत बघा. फर्स्ट दिला रजिस्टर्ड, ऑथोराइज्ड और नॉमिनल कॅपिटल. The memorandum of association of every company has to specify the amount of capital with which it wants to be registered. प्रत्येक घटनापत्रकामध्ये किंवा मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये स्वतः म्हणजे कंपनीच्या संपूर्ण होल लाईफमध्ये किती कॅपिटल ते रेज करणार आहेत, निर्माण करणार आहेत शेअर कॅपिटल शेअर विकून, तर त्याची नोंदही करावी लागते. आणि ती नोंद म्हणजेच काय तर रजिस्टर्ड किंवा ऑथोराइज्ड किंवा नॉमिनल कॅपिटल. द कॅपिटल इज कॉल्ड रजिस्टर्ड, ऑथोराइज्ड और नॉमिनल कॅपिटल. याच कॅपिटलला रजिस्टर्ड, ऑथोराइज्ड और नॉमिनल कॅपिटल असं म्हटलं जातं. रजिस्टर्ड कॅपिटल इज द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ द शेअर कॅपिटल विच अ कंपनी कॅन रेज बाय वे ऑफ पब्लिक सबस्क्रिप्शन. हे कंपनीचं मॅक्झिमम लिमिट असतं. या लिमिटच्या वरती कंपनीला पैसे गोळा करता येत नाहीत. आणि जर करायचे असतील, करता येत नाही तसं नाही, पण त्यासाठी त्यांना काय करावं लागेल? गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागेल. त्याचबरोबर जे काही शेअर होल्डर्स असतील त्या सगळ्यांची परमिशन घ्यावी लागते. त्यासाठी स्पेशल रिझोल्युशन पास करून घ्यावं लागतं. विशेष ठराव संमत करून घ्यावा लागतो आणि मग नंतर मग त्याच्यामध्ये बदल करता येऊ शकतो. आपण बघणार आहे ते म्हणजे इश्यूड कॅपिटल. आता जे काही कॅपिटल तुमचं मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये लिहिलेलं असतं का घटनापत्रकात लिहिलेलं असतं, सगळ्याच्या सगळ्या कॅपिटल किंवा सगळ्याच्या कंपनी एकाच वेळेला विक्रीला काढत नाही. तर त्यातले जेवढे शेअर्स कंपनी विक्रीला काढतात त्यालाच इश्यूड कॅपिटल असं म्हटलं जातं. तर कंपनी मे नॉट इश्यू द एंटायर ऑथोराइज्ड कॅपिटल ॲट वन्स. एकाच वेळेला कंपनी सगळं कॅपिटल एकाच वेळेला विक्रीसाठी काढत नाहीत. इट गोज ऑन रेझिंग द कॅपिटल ॲज अँड व्हेन द नीड फॉर ॲडिशनल फंड इज फेल्ट. ज्या वेळेला कंपनीला ज्यादा भांडवलाची आवश्यकता असते त्या वेळेला कंपनी काय करते तर हे कॅपिटल तयार करत असते. सो इश्यूड कॅपिटल इज दॅट पार्ट ऑफ ऑथोराइज्ड, रजिस्टर्ड और नॉमिनल कॅपिटल विच इज ऑफर्ड टू द पब्लिक फॉर सबस्क्रिप्शन इन द फॉर्म ऑफ शेअर्स. इश्यूड कॅपिटल म्हणजे असे कॅपिटल की जे ऑथोराइज्ड कॅपिटलचा भाग असतो की जो पब्लिकला किंवा साठी काढलेला असतो. देन इट्स दिले अनइश्यूड कॅपिटल. द बॅलन्स ऑफ नॉमिनल रिमेनिंग टू बी इश्यूड इज कॉल्ड अनइश्यूड कॅपिटल. जे कॅपिटल इश्यू करण्यासाठी काढले ते मायनस केल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याला अनइश्यूड कॅपिटल आपण असं
म्हणतो की जे कुठल्या प्रकारे विक्रीला काढलेलं नसतं. द नेक्स्ट सबस्क्राइब्ड कॅपिटल. जेवढं कॅपिटल आपण विक्रीला काढलं तेवढे सगळेच्या सगळे शेअर्स आपले विकले जातीलच असं सांगता येत नाही. जेवढे आपण शेअर्स विक्रीला काढले त्यातले जेवढे शेअर्स विक्रीला गेले त्याला सबस्क्राइब्ड कॅपिटल असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, समजा आपण 25,000 शेअर्स विक्रीसाठी काढलेत आणि त्यातले फक्त आपल्याला 20,000 शेअर्ससाठी जर मनी आले शेअर्स आणि सबस्क्राइब्ड कॅपिटल येणार 20,000 शेअर्स. बघा, इट इज दॅट पार्ट ऑफ इश्यूड कॅपिटल फॉर विच आर रिसिव्ड फ्रॉम द पब्लिक. पब्लिककडून जेवढ्या शेअर्ससाठी आपल्याला ॲप्लिकेशन्स आले आपण काय म्हणणार आहे, सबस्क्राइब्ड कॅपिटल. द सबस्क्राइब्ड कॅपिटल इज अलॉटेड टू द रिस्पेक्टिव्ह सबस्क्रायबर्स ॲज पर रिझोल्युशन पास्ड बाय द डायरेक्टर्स ऑफ द कंपनी. कंपनीचे जे डायरेक्टर्स किंवा संचालक आहेत त्यांनी जसं रिझोल्युशन किंवा ठराव पास केला असेल त्या पद्धतीनं ते शेअर्सचं वाटप काय केलं जातं, ग्राहकांना शेअर होल्डर्सना केलं जातं. कॉल्ड अप कॅपिटल. आता शेअर्स विकल्यानंतर त्याच्यावरती जी अमाऊंट असते ती काय केली जाते, मागवली जाते, तिला कॉल्ड अप कॅपिटल असं म्हटलं जातं. इट इज दॅट पार्ट ऑफ सबस्क्राइब्ड कॅपिटल विच हॅज बीन कॉल्ड. सबस्क्राइब्ड कॅपिटल मधला हा एक असा भाग असतो की ज्याच्यामध्ये कंपनीने जेवढे पैसे मागवलेले असतात तेवढे भरणं गरजेचं असतं. अ कंपनी डज नॉट कॉल ॲट वन्स द फुल अमाऊंट ऑन each of the shares it has allotted and therefore called up only such amount as it needed. आता कॉल्ड अप कॅपिटलचं एक्झाम्पल दिलं की म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येऊ शकेल. समजा शेअर्सची फेस व्हॅल्यू किंवा शेअर्सवरची किंमत आहे 100 रुपये. तर कंपनी मागवताना 100 रुपयातले जर समजा कंपनीनं 20 रुपये मागवलेले असतील तर 20 रुपयाला आपण कॉल्ड अप कॅपिटल म्हणणार आहे. त्याच्यानंतर अनकॉल्ड अप कॅपिटल. इट इज दॅट अनकॉल्ड portion of the allotted capital and represents contingent liability of the shareholders on the shares. जेवढं कॅपिटल मागवलेलं नाही तर 100 रुपयातले 20 रुपये जर कंपनीनं मागवलेले असले तर राहिलेले 80 रुपये काय झाले, अनपेड अप अनकॉल्ड अप. पेड अप कॅपिटल. आता 100 रुपये तुम्ही 20 रुपये मागवलेत पण काही शेअर होल्डर असे असतात की जे ते भरत नाहीत. जेवढे भरलेले असतील त्याला पेड अप, जे भरलेले नसतील त्यांना unpaid up capital. It is that part of the called up capital against which payment has been received from the members on the respective shares in response to the calls made by the company. कंपनीने जे कॉल मागवलेले आहेत तेवढ्यासाठी जे काही पैसे जमा झालेले असतील त्याला पेड अप कॅपिटल असं म्हटलं जातं. त्यात रिझर्व्ह कॅपिटल और रिझर्व्ह लायबिलिटी. त्याला सांगता येईल आपल्याला, बाय रिझर्व्ह कॅपिटल amount which is not callable by the company except in the event of the company being wound up. जोपर्यंत कंपनी म्हणजे बंद होत नाही किंवा जोपर्यंत विसर्जन होत नाही तो त्या कालावधीपर्यंत जी रक्कम मागवली जात नाही असं म्हटलं जातं, रिझर्व्ह कॅपिटल म्हटलं जातं. द कंपनी कॅनॉट डिमांड द पेमेंट ऑफ मनी ऑन द शेअर्स टू दॅट एक्सटेंड ड्युरिंग इट्स लाईफ टाईम. कंपनीच्या संपूर्ण आयुष्यामध्ये हे पैसे जेव्हा कंपनी विसर्जन होती तेव्हाच मागवले जातात, तोपर्यंत हे पैसे मागवले जात नाहीत. रिझर्व्ह कॅपिटल मे बी क्रिएटेड बाय मीन्स ऑफ अ स्पेशल रिझोल्युशन पास्ड बाय द कंपनी इन इट्स जनरल मीटिंग बाय 3/4 मेजॉरिटी ऑफ दोज वोटिंग ऑन इट. जी रिझर्व्ह कॅपिटलची जे क्रिएट जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागतं, कंपनीला जनरल मीटिंग म्हणजे सर्व सभासदांची बोलवावी लागते आणि त्याच्यामध्ये 3/4 म्हणजे 75% वोटिंग हे त्या बाजूने होणं गरजेचं असतं. When once the reserve capital has been so created, the company cannot alter its articles of association so as to make the reserve liability available at any time. जर समजा कंपनीने असं रिझोल्युशन पास केलेलं असेल तर कंपनीच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये म्हणजे नियमावलीमध्ये कुठल्याही प्रकारे बदल करू शकत नाही. द रिझर्व्ह कॅपिटल कॅनॉट बी चेंज्ड ॲज सेक्युरिटी फॉर लोन बाय द डायरेक्टर्स. रिझर्व्ह कॅपिटल कुठलं तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स चेंज करू शकत नाही. इट कॅनॉट बी टर्न इंटू ऑर्डिनरी कॅपिटल विदाउट द ऑर्डर ऑफ द कोर्ट. जोपर्यंत कोर्ट आदेश देत नाही तोपर्यंत त्या रिझर्व्ह कॅपिटलचं कुठल्याही प्रकारे साध्या कॅपिटलमध्ये किंवा ऑर्डिनरी कॅपिटलमध्ये रूपांतर करता येत नाही. इट कॅनॉट बी कॅन्सल्ड ॲट द टाइम ऑफ रिडक्शन ऑफ कॅपिटल. कॅपिटल रिडक्शनच्या वेळेला सुद्धा त्याच्यामध्ये कॅन्सलेशन करता येत नाही. नेक्स्ट दिले बघा फिक्स्ड कॅपिटल. द फिक्स्ड कॅपिटल is what the company retains in the shape of fixed asset such as land and building, plant and machinery, furniture, etc.
कंपनी जे काही आपले कॅपिटल आहे किंवा जे काही पैसे आहेत ते लँड अँड बिल्डिंगमध्ये गुंतवते किंवा प्लांट आणि मशिनरीमध्ये गुंतवते, त्याला आपण काय म्हणतो, फिक्स्ड कॅपिटल असं म्हणतो. त्यानंतर सर्क्युलेटिंग कॅपिटल. द सर्क्युलेटिंग कॅपिटल इज अ पार्ट ऑफ सबस्क्राइब्ड कॅपिटल which is circulated in business in the form of using goods or other assets such as book debts, bill receivables, cash, etc. सर्क्युलेटिंग कॅपिटललाच आपण करंट असेट्स असं पण म्हणू शकतो, की ज्याच्यामध्ये काय केलं जातं की कॅपिटल अशा गोष्टींमध्ये गुंतवलेलं असतं की जे तुमचं सर्क्युलेट होतं, म्हणजे स्थिर राहत नाही, त्याच्यामध्ये सातत्यानं बदल होत असतो. जसं बँक बॅलन्समध्ये सातत्यानं बदल होतो, बिल्स रिसिवेबलच्या अमाऊंटमध्ये सातत्यानं बदल होतो, बुक डेप्ट्समध्ये म्हणजे बुक डेप्ट्समध्ये आपल्या म्हणजे डेटर्समध्ये सातत्यानं बदल होत असतो. या प्रकारच्या कॅपिटलमध्ये त्याची गुंतवणूक ह्याला आपण काय म्हणू शकतो, सर्क्युलेटिंग कॅपिटल असं म्हणू शकतो. थँक्यू.